आमदार बाबा आत्राम सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. सर्वात पहिले अभिनंदन, आपण मताधिकारी निवडून आलात म्हटलं. सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ, आता हे मंत्रिपद रेसमध्ये आपलं नाव पुढे आलेलं नाही आणि काही आपले कार्यकर्ता आणि शुभेच्छकांमध्ये एक नाराजगीचे सूर आहे. आपण काय म्हणणार, काय आपली प्रतिक्रिया? नाही, काय नाराजीचा सूर कोणामध्ये नाही आहे. काय आपलं नाराज होण्याची काही गरजही नाही, कारण की आमचे जे आदिवासी नेते आहेत, नरहरी झिरवळ साहेब, ते मंत्री झालेले आहेत आणि ते एक आदिवासी आहेत आणि या राज्याचे नेते आहेत असल्यामुळे ते एक आदिवासीला घेता येईल पण सगळ्यांना घेता येणार नाही, म्हणून त्यांना आता यावेळी त्यांना संधी देण्यात आलेला आहे. आणि आम्ही सतत 4दा निवडून आलो आणि 4दा मंत्री झालो होतो आणि त्या दृष्टिकोनातून जे ज्येष्ठ काही सदस्य आहेत त्यांना थोडं थांबण्याकरता सांगण्यात आलं होतं. त्या दृष्टिकोनातून आपण यावेळी थांबलेलो आहोत आणि नाराजी कशाचं काय नाराजी नाही आहे. बरेचसे विषय रखडलेले आहे, आपण बरेचसे विषयांना मार्गी लावलेला आहे. आता हिवाळी अधिवेशन कमी कालावधीचे आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? त्या नाही, कमी कालावधीचंच अधिवेशन, 6 दिवसाचं अधिवेशन असल्यामुळे बाकीचे बिल्स वगैरे आहे, जे प्रायोरिटीमध्ये बिल्स वगैरे आपल्याला घ्यायचं आहे ते बिल्स वगैरे घेणं सुरू आहे आणि ते बिल्सवर चर्चा, बाकीचा बजेटवर, राज्यपालाच्या अभिभाषणावर आपण धन्यवाद प्रस्ताव मांडलेला आहे, त्याच्यावर सगळं काल आटोपलेलं आहे. आता जे पुरवणी मागण्या आहेत त्याच्यावर आता चर्चा उद्यापर्यंत होईल आणि परवा संपणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते 6 दिवसाचं अधिवेशन पूर्ण झालेलं आहे. त्या दृष्टीने ह्याच्यानंतर जे अधिवेशन होईल फरवरीमध्ये आपलं बजेटचा, तिथे पूर्ण काल जवळजवळ 2 महिना अधिवेशन होईल. महायुतीत असे रोडत आहे की आता इतकं वेळ झाला, खाते वाटप झालेलं नव्हतं, हे अशा अनेक समस्या आहे, ते काही सोडवले गेलेले नाही आहे, तर त्याबद्दल आपण काय बोलणार? नाही, ते आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, ते त्याच्याबद्दल ते जास्त ते सांगू शकतात, कारण की ते मुख्यमंत्री आहेत आणि ते मुख्यमंत्री असल्यामुळे जे काय त्यांना जे खाते वाटप जे करायचं ते करतील लवकरच. आपल्या मतदारसंघातले कार्यकर्त्यांची भावना आहे की आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे, तर आपला एक काय मेसेज राहणार त्यांच्यासाठी? नाही, आता ते काय गडबड करण्यामध्ये अर्थ नाही, कारण की आपण ज्या वेळेला आपण निवडून आलो त्या वेळेला मंत्री आपण झालो. 4दा आलो, 4दा मंत्री झालो, आता 5व्यांदा आलो, आता पुन्हा मंत्री होणारच आपण. मागे पुढे काय त्याला थोडं थांबायला काय अडचण नाही. थँक्यू. धन्यवाद.